जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ कोल तर्फे भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की कोणालाच याबद्दल जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे। गुपचूप तुम्ही याचा फॉर्म भरून टाका, कारण की ते अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे आणि कुठलीही परीक्षा सुद्धा होणार नाहीये। त्यामुळे चांगली संधी आहे। वेगवेगळ्या पोस्ट आहे, जसं की डेटा एंट्री ऑपरेटर वगैरे झालं, अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे। कारण की ही माहिती मलाच उशिरा समजली आहे। अप्लाय करण्यासाठी फक्त 4च दिवस बाकी आहे, त्यामुळे तुम्ही बघा कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे। मिनिस्ट्री ऑफ कोलचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। थोडक्यात ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आहे। 2 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत हा प्रोजेक्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला राहणं, खाणं, फिरणं सगळे अलाउन्स तुम्हाला मिळणार आहे। 40,000 रुपये प्रति महिना सॅलरी मिळणार आहे। अजून काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला जर पुढे जाऊन चांगला जॉब पाहिजे असेल, चांगलं करिअर करायचं आहे या क्षेत्रामध्ये, तर डायरेक्ट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट 40,000 रुपये प्रति महिना आणि सगळ्या गोष्टी मिळता आहेत। त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा। अप्लाय करण्यासाठी कुठलाही फॉर्म भरायचा नाही, यांचा ईमेल ॲड्रेस आहे, त्यावर आपल्याला आपला बायोडाटा CV पाठवायचा आहे। सगळी प्रोसेस समजून सांगतोय, त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की असे नवीन नवीन अपडेट आपण डेली आणतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, भारत सरकार कोयला मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कोल यांच्यातर्फे हे अपडेट आलंय आणि तुम्ही ते बघू शकता। ही यांची PDF आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲडिशन मध्ये तुम्हाला इथे अकोमोडेशन म्हणजे राहणं, फूड, त्याच्यानंतर ट्रॅव्हल, सगळ्या काही गोष्टी मिळणार आहे। वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकता। डेटा एंट्री सुद्धा आहे, त्यानंतर फील्ड वर्कच्या सुद्धा आहे। आता नेमका ही जी अपॉर्च्युनिटी आहे, कोल मंत्रालयाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या सोबत ही प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यावर काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे। ओके, बघा 24 मार्चला हे अपडेट आलं होतं। मी भरपूर रिसर्च करत असतो, भरपूर साऱ्या HRच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, पण तरी सुद्धा मला ही अपडेट उशिरा मिळाली आहे। त्यामुळे तुम्ही बघा इथे कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे। शेवटची तारीख 7 एप्रिल आहे, त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जसं यांनी सांगितलं आहे, वेगवेगळ्या पोस्टनुसार तुम्हाला ते काम करावं लागणार आहे। थोडक्यात काम काय आहे तर बघा, कोल मंत्रालय जे आहे त्यांच्या जे वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या सोबत तुम्हाला हे काम करायला मिळणार आहे। सध्या हे जे काम चालू आहे, सध्या जो प्रोजेक्ट चालू आहे तो MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये आहे, पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की सगळ्या गोष्टी, राहणं, खाणं वगैरे सगळं तुम्हाला मिळतंय। आणि हा जो पेमेंट तुमचा जो आहे 40,000 रुपये, तो तुम्ही डायरेक्ट घरी पाठवू शकताय, सेव्ह करू शकताय, इन्व्हेस्ट करू शकताय। एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही 6 महिने जरी काम करताय तरी तुम्ही एक चांगली अमाऊंट इथे कमवू शकताय। 2 महिने जरी केलं तरी 80,000 रुपये तर तुम्ही इझिली कमवणार आहात। ओके, आता नेमका पोस्ट कुठला आहे तर फील्ड इन्व्हेस्टिगेटरची पहिली पोस्ट आहे। 50 जागा आहे, 2 महिन्यासाठी ही असणार आहे। 2 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत आहे, 2 वर्षापर्यंत आहे, पण तुम्ही कमीत कमी 2 महिने इथे करू शकताय। ओके, मग 2 महिने जरी करताय तर 25 दुने 50 म्हणजे 50,000 रुपये ते तुम्ही कमवताय, कारण की खाणं पिणं तर सगळं यांच्याकडे आहे। सिव्हिल ऑफिसरसाठी 10 जागा आहे, 2 महिन्यासाठी इंटर्नशिप आहे, 30,000 मिळणार आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार आहे, बाकी सगळे तुम्हाला बेनिफिट सांगितले आहे। डेटा एंट्री झालेलं आहे तुमचं, तर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अप्लाय करू शकताय। 5 जागा आहे, 2 महिन्यासाठी आहे, 60,000 रुपये तुम्ही 2 महिन्यात कमवणार आहात। आणि फील्ड कोऑर्डिनेटरचं काम आहे, हे सगळे बरोबर काम करताय की नाही हे तुम्हाला बघायचं आहे। त्यासाठी एक पोस्ट आहे आणि तिथे पण तुम्ही 40,000 म्हणजे 80,000 2 महिन्याचे कमवणार आहात। ओके, आता या पोस्टसाठी तुम्हाला भलेही पोस्ट कमी दिसत असेल, पण इथे कॉम्पिटिशन खूप कमी आहे। इथे फॉर्म भरायचं नाही आहे, डायरेक्ट मेल करायचं आणि अनेकांना त्याबद्दल माहिती नाही आहे। त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही एलिजिबल असाल, इंटरेस्टेड असाल, तर आपल्या चॅनलवरचे जेवढे पण सबस्क्रायबर आहे त्यापैकी कोणी ना कोणी ते सिलेक्ट झालंच पाहिजे। ओके, आता इथे बघा, फील्ड इन्व्हेस्टिगेटरसाठी काय पाहिजे तर एनी ग्रॅज्युएट इन सोशल सायन्स तुमचं झालंय, इंजिनिअरिंग करताय आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर वेल अँड गुड, नसेल केलं तर एनी ग्रॅज्युएट सुद्धा अप्लाय करू शकतोय। त्यानंतर तुम्हाला काय तर वेगवेगळे सर्वेज असतात जे कोल रिलेटेड आहे, यांचे प्रोजेक्ट चालू आहेत, त्या रिलेटेड तुम्हाला इथे पार्टिसिपेट करायचे। अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। हिंदी स्पीकिंग आणि रायटिंग तुम्हाला आली पाहिजे, हिंदी बोलता आणि लिहिता तुम्हाला येत असेल, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काम काय करायचं आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे।
दुसरी जी आहे ते सिव्हिल ओव्हरसीज ऑफिसरसाठी आहे. इथे पण एनी ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग और पोस्ट ग्रॅज्युएट इन सायन्स, सोशल सायन्स, इंजिनिअरिंग या रिलेटेड तुमचं झालं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे पण हिंदी बोलता आणि लिहिता आलं पाहिजे, कारण की MP मध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ हिंदीच भाषा बोलली जाते. ओके, MP मध्ये पण मराठी लोक भरपूर सारे आहे, पण तिथे तुम्हाला हिंदी आली पाहिजे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अप्लाय करताय तर इथे पण एनी ग्रॅज्युएट तुम्ही सायन्समधून केलं आहे, सोशल सायन्स केलं आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, तुम्हाला MS ऑफिस, MS एक्सेल येतं, याचे तर किती सारे फ्री कोर्सेस मी तुम्हाला दिले आहेत. ते जर येत असेल, तुम्हाला डेटा एंट्री येत असेल, तुमची जर टायपिंग स्पीड 30 वर्ड्स पर मिनिट असेल तर बिंदास इथे अप्लाय करा. ओके, मग थोडक्यामध्ये तुम्हाला इथे MS एक्सेल, MS ऑफिस आणि टायपिंग आली पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय, कारण की हे जे पण सर्वेज होणार आहे त्याचा डेटा एंट्री करायचं, रेकॉर्ड ठेवायचा, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. आणि चौथी जी पोस्ट आहे, या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहे ते बरोबर काम करताय की नाही त्यांच्यावर वॉच ठेवायचं, अशा प्रकारची तुमची ही पोस्ट असणार आहे. त्यामुळे ते सॅलरी 40,000 रुपये आहे. ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे आहे, सायन्स, सोशल सायन्स, इंजिनिअरिंग ॲटलिस्ट 55% तुम्हाला पडले आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हिंदी तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे. ओके, त्यामुळे चांगली वॅकन्सी आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही तुम्हाला एक्झाम द्यायची नाही आहे, डायरेक्ट तुमचं इथे सिलेक्शन असणार आहे. सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, सगळ्या कंडिशन वगैरे याची माहिती आपल्या ब्लॉगवर टाकलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही वाचू शकताय. आणि ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलाही फॉर्म नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. जस्ट तुम्हाला तुमचा जो CV आहे, अपडेटेड CV, इथे बघा recruitment.cecsr@tiss.ac.in यावर तुम्हाला तुमचा CV, रेझ्युमे, बायोडाटा पाठवायचा आहे. कधी 7 एप्रिलच्या आधी किंवा 7 एप्रिलपर्यंत तुम्ही पाठवू शकणार आहात. त्यानंतर तुमचा एक छोटासा ऑनलाईन इंटरव्ह्यू, थोडक्यात तुमची ओळख वगैरेच विचारली जाते. इथे काय गव्हर्नमेंट जॉब सारखा तुमचा कडक इंटरव्ह्यू होत नाही. इथे फक्त तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे, तुमचं नाव काय, इथे का तुम्ही इंटरेस्टेड आहे, ही इंटर्नशिप का करायची आहे ते सांगू शकताय. मला या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसली त्यामुळे मी इथे पार्टिसिपेट करतोय, असे छोटे मोठे बेसिक प्रश्न विचारले जाणार आहे. कारण की ही इंटर्नशिप आहे, 2च महिन्याचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे काहीही अवघड नाही आहे. जस्ट या मेल ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा CV पाठवायचा आहे. मेल ॲड्रेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवून देईल, टाकून देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर, इंस्टाग्राम चॅनलवर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही करू शकताय आणि बिंदास फॉर्म भरू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा टाटा अंतर्गत आहे, जे की तुम्ही इथे बघू शकताय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि मिनिस्ट्री ऑफ कोल यांच्यातर्फे हा प्रोजेक्ट आहे. दोघांचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. सॅलरी जबरदस्त मिळते, कॉम्पिटिशन कमी आहे, त्यामुळे नक्की संधीचं सोनं करा, अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.